जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। नगरीतून आलेले आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात धनगरवाडी इथे संत सद्गुरू एकनाथ महाराज गंगागिरी महाराज यांचा सप्ताह आज बघू शकतात। आज पुऱ्या महाराष्ट्राचं एक नंबर सप्ताह असलेला सप्ताह आहे आणि त्याचं एकूण 179 वर्षाचा आज बघू परंपरा आहे आणि या परंपरा बघू शकता आपण मोठे भाविक भक्त आपल्या शोध आले गौरी शोळेतून। काय सांगाल सप्ताह म्हणजे महाप्रसाद असतो। खूप येतात तनमन धनाने येतात। खूप मोठा सप्ताह हा ओळखला जातो। आपण बघू शकतो आतापर्यंत ज्यावेळेस आपल्या गौरी शिवळा इथं झालं आरापूर शहरामध्ये झालं गौरी शिवळापूर त्यावेळेस गणेश बाबा नोंद झाली आणि या संदर्भात काय सांगाल? प्रेरणास्थान आहे भाविकांचं आणि परत शेतीला कृषी प्रदर्शन आहे, आध्यात्मिक पण आणि कृषीच्या संघटित पण दोन्ही पण आपण बघता भावी भक्तासह शेतकऱ्यासाठी सुद्धा फार योगदान आहे या सप्त्याचं, कारण मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन लावतात त्याच्यामुळे शेतकरी पाहिजे त्या वस्तू घेतात त्या। काय सांगाल? भरपूर अशा सुविधा आहे का, औषधी प्रोडक्ट ट्रॅक्टर जे माहिती नाही शेतकऱ्याला ते वस्तू पाहायला मिळतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। मित्रांनो आपण बघू शकता मोठ्या प्रमाणे आयल्यानगरचे नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात आपण बघू शकतो या टॉल मध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास जेव्हा पण सप्ताह झाला तेव्हापासून आता दररोज 6 हॉस्पिटल येत आहे। या सण आपल्या सोबत अकोला इथून आलेले अकोला मेडिकल फाउंडेशनचे अकोला। काय सांगायचं आतापर्यंत किती भक्तांना आपल्याकडे लाभ घेतला? आपल्याकडे आतापर्यंत 150 पर्यंत ओपीडी झालेली आहे आपली त्याच्यामध्ये बेसिक आपण पेशंटचे सर्दी खोकला काही बेसिक जे ट्रीटमेंट आहे ना ते देतो आपण। जुलाब झालं, बाकीच्या काही गोष्टी ड्रेसिंग करणं झालं, बीपी शुगर चेक करणं, अशा म्हणजे प्राथमिक ज्या पेशंटला पाहिजे असतं ते आपण ट्रीट करतो। पेशंटला गरज वाटली बाहेर गरज आहे हॉस्पिटलायझेशनची तर पेशंटला ते पण आपण रेफर करतो। पेशंटला ज्या गरजेनुसार बाकीच्या गोष्टी पण हे करतो। बाकी डायग्नोसिस करणं प्रायमरी शुगर बीपी ते आपल्याकडे बऱ्यापैकी डायग्नोज झालेले आहे आता नवीन केस, तर त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सल्ला दिलेला आहे। काही पेशंट भरपूर लांबून आलेले, काही शुगर बीपीचे आजार आहे तर त्याच्यावर पण आपण त्यांना काही ट्रीटमेंट वगैरे दिलेली बेसिक। सध्या इथं सगळ्या सुविधा इमर्जन्सीच्या उपलब्ध आहे, बाकी हॉस्पिटल पण आहे आपल्याकडे। इथं सगळे ऍक्सिडेंट वगैरे ड्रेसिंगचं सगळं सामान आहे आपल्याकडे म्हणजे। मोठ्या प्रमाणामध्ये गंगागिरी महाराज कांडरी नाम सप्ताह चालू आहे। या सप्ताहानिमित्त आज आपण बघू शकतो नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये आज शिर्डी देवस्थानचे पूर्ण ट्रस्ट इथं आलेलं आहे। साईबाबा रुग्णालय या संदर्भात काय सांगाल? पालकमंत्री माननीय रामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो मदत सहाय्य त्याची कक्ष हे चालू केलेलं आहे कक्ष, त्याच्या संदर्भात असं सांगता येईल की आम्ही संस्थांतर्फे सर्व डॉक्टर्स सगळं माझा संपूर्ण स्टाफ मदतनीस आम्ही सर्वजण इथं कमीत कमी 12 तास सेवा देत आहोत। दररोजचे कमीत कमी दिवसभरामध्ये 150-300 पेशंट होत आहेत। त्या पेशंटमध्ये याच्यामध्ये जे काही इमर्जन्सी लोक असतील यांना आम्ही इथून साईबाबा हॉस्पिटल येथे रेफर करत आहोत। तसेच त्यांना जी काही मदत करता येईल जेवढ्यापैकी तेवढी आम्ही इथं सर्वांना देत आहोत। आज आपल्या म्हणजे वाकुडे गावामध्ये श्रामपूर बसचे जे वाकुडे गाव आहे त्याच्यामध्ये जे गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे
179 हा सप्ताह महाराजांचा असतो आणि या सप्ताहामध्ये वारकऱ्यांचा महाकुंभ या सप्ताहाला संबोधित केलेलं आहे आणि गिनीज बुक मध्ये या सप्ताहाचं नोंद झालेली आहे. आणि या सप्ताहामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरोग्य सेवा देण्यासाठी इथं आलेलो आहे. गेल्या मागच्या 6 दिवसापासून आम्ही अविरत इथं रुग्णांना सेवा देतोय. आतापर्यंत आमचे 1000 पेक्षा जास्त पेशंट या 6 दिवसात आम्ही बघितले आणि त्यांना औषधोपचार त्या ठिकाणी इथं दिलेला आहे. आपल्याकडे प्रायमरी लेवलची ट्रीटमेंट व पेशंटला जर काही दुखापत वगैरे जर झाली तर त्याचीही सोय आपल्याकडे हॉस्पिटलला ती उपलब्ध करून आपण दिलेली आहे. या माध्यमातून आपण रुग्णसेवेचा जो वसा आहे हा आपण घेतलेला आहे आणि इथून पुढे आम्ही या सप्त्यामध्ये महाराजांच्या सप्त्यामध्ये रुग्णसेवेचा वसा देत राहू. आणि हॉस्पिटलचं जे आहे आमचे ओम आत्ममालिक हॉस्पिटल हे हॉस्पिटल सदैव त्या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी तत्पर राहील एवढंच बोललं. आणि त्याप्रमाणे गंगागिरी महाराज अखंड हरिनिमित्त आज माननीय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोठ्या प्रमाणामध्ये विखे पाटील हॉस्पिटल आयल्यानगर यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो आज जवळपास किती आपल्याकडे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोहित पवार आहे. मी डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल इथून GR1 रेसिडेंट MS ऑप्थॅल याच्यामधून आहे. आतापर्यंत आमच्याकडे 100 पर्यंत पेशंट आलेले आहेत. त्यामध्ये आम्ही आपण त्याची प्रायमरी स्क्रीनिंग केली, जसे की मोतीबिंदू, काचबिंदू, डोळ्यावर आलेला पडदा वगैरे. आपण त्याची प्रायमरी स्क्रीनिंग करून त्यांना असं सांगितलेलं आहे की आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या तपासणी, शस्त्रक्रिया आणि राहण्याचं वाढ वगैरे सगळं आपल्या याच्यात मोफत होतं. त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांना आम्ही एकदम योग्य रीतीने सांगितलेले आहेत. आणि आमचं असं एम आहे की साहेबांनी आमच्यासाठी इथे आम्हाला गोरगरिबांना त्याच्या स्क्रीनिंगसाठी पाठवलेलं आहे. तर त्यांना जास्तीत जास्त आमच्या हॉस्पिटलमधून त्यांना जास्तीत जास्त सेवा भेटाव हे आमचा प्रायमरी उद्देश आहे. त्यामुळे आम्ही साहेबांना खूप मानतो आणि साहेबांमुळे जे आम्हाला ही संधी भेटली त्यामुळे मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आपण बघू शकतो आज पुऱ्या महाराष्ट्र लागलेलं मोठ्या धनगरवाडी येथे जो अखंड अक्षर चालू आहे त्या संदर्भात आपल्या सोबत आहे महाराज काय सांगा ना. आज जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये जे भावी भक्त आहे 7 दिवसापासून राबता येईल संदर्भात काय सांगा. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा हा 179वा अखंड हरिनाम सप्ताह भव्य अशा स्वरूपामध्ये चालू आहे. 179 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी सप्ताहाची परंपरा सुरू केली आणि गंगागिरी महाराजांनी त्या काळामध्ये असणारे जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना व्यसनापासून मुक्त करण्याकरता जे प्रयत्न केले आणि त्यांना व्यसनापासून मुक्त करून भजनाला लावलं. समाधान हे भजनामध्ये आहेत. सदा नाम घोष करू हरी कथा त्याने सदा चित्ता समाधान, सदैव चित्ताला समाधान भगवंताच्या चिंताने मिळत असतं. आणि मग गंगागिरी महाराजांनी लोकांना भजन शिकवलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये आपण पारतंत्र्यामध्ये होतो, लोकांची उपवासमार होत होती. गावोगावी सप्ताह करून त्या सप्ताहाच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्न मिळावं मग अन्नदानावर गंगागिरी महाराजांनी विशेष जोर दिला. या ठिकाणी गंगागिरी महाराज नेहमी म्हणत असत देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. आणि म्हणून घ्यायचं असेल तर भगवान नाम घ्यावं, द्यायचं असेल तर अन्नदान करावं. हे अन्नदान आणि भगवंताचं चिंतन आणि अनेक प्रकारचे विविध कार्य कृषी प्रदर्शन आहेत. कृषी प्रदर्शनांमध्ये आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळतंय आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य पथक सुद्धा आलेले आहेत लोकांच्या उपचाराकरता. अशा प्रकारे सुंदर सप्ताह पार पडत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.